मी करीन प्रत्येक हरिपाठाच्या अगोदर कीर्तन करीन. काही सोपा खेळणं हरिपाठाच्या अगोदर बोलणं अशा प्रकारे. त्याला 4 गोष्टी पाठ असतात, 4 आपण त्याच्यावरती काहीतरी राहिला तर तो सांगू शकतो. पण हरिपाठावरती बोलणं ही जरा थोडीशी अवघड गोष्ट आहे. पण आता काय जसं असेल तसं असं होता. माझ्या वाटेवर तो पहिला वाजून आला, दुसरा वाजता दुसरा येईल, माझ्याचा काही विषय नाही. म्हणून पहिला तर माझ्या वाटेवर आला वाजत. तर म्हणून हरिपाठ हा आपली नित्याची संध्या आहे. हरिपाठ हा घेतलाच पाहिजे. हरिपाठ सर्वांच्या पाठ असतो आणि माणसं म्हणतातही, पण त्याचा अर्थ कळणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. जर हरिपाठाचा अर्थ कळला तर त्या माणसाला हरिपाठाबद्दल त्याची निष्ठा तयार होते आणि जो हरिपाठ करतो त्याची मग ती साधना तयार होते. आपण हरिपाठ करतो पण त्याची साधना म्हणून करत नाही, ही मोठी कठीण वाईट गोष्ट असते. नामस्मरण करतो, वारी करतो, भजन करतो, हरिपाठ करतो, अजून पूजा करतो, पण ती नुसती करायची म्हणून करता. सगळे तसेच आहेत, तुम्हीच नाही, सगळी माणसं असेल. पण ज्या दिवशी तुम्ही ही माझी साधना आहे अशी तुम्ही साधना म्हणून हरिपाठ केला की मग त्या काळात त्या हरिपाठामध्ये नियमितच तयार होते, नित्यता आपोआप येते त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट त्यात निर्दोषता तयार होते आणि तिसरी गोष्ट त्यात निश्चय तयार होते. तर हे माझा उद्धार करेल. आणि म्हणून पूजा करा, हरिपाठ करा, पारायण करा किंवा जप करा किंवा भजन करा, काही करा, पण ती साधना म्हणून करा. तुम्ही जर नुसती करायची म्हणून करत नसाल तर त्याचा काय अर्थ नाही. पाय तर चालले, पाय तर जमले, कुणीकडे चालला, कोणाच ठाऊक कुणीकडे चालला, असा नाही त्याचा अर्थ व्हायला पाहिजे. त्याला काहीतरी कळलं पाहिजे. साधना म्हणून जर केली तर निश्चित ती फळ दिल्याशिवाय राहत नाही. जशी ब्राह्मणाची ही संध्या असते त्याला त्रिकाल संध्या म्हणतात. सकाळी स्नान केल्यानंतर संध्या करावी लागते, दुपारी संध्या करावी लागते आणि संध्याकाळी संध्या करावी. त्रिकाल संध्या असते. त्रिकाल नाही तर कदाचित 2 कालातरी सायं संध्या, प्रातः संध्या अशी ब्राह्मणाची संध्या सांगितली. आता ब्राह्मण संध्या करायसारखे संध्या करायचं पात्रतेच नाही, कुणी संध्या पण करेल, ते कुठं दुकान घालून बसते, त्याचा तर काही विशेष नाही आहे. पण तरी सगळीच नाही त्याची कोणतरी संध्या करतात. मग जशी ब्राह्मणाची संध्या चुकली तर त्याचं ब्राह्मण्यत्व नष्ट होतं, त्याचं ब्राह्मण्यत्व राहत नाही. 3 दिवस संध्या चुकली का त्याचं ब्राह्मण्यत्व राहत नाही. त्याप्रमाणे जो वारकरी आहे, पांडुरंगाचा भक्त आहे असा म्हणून घेतो, त्याच्या जीवनात त्याने 3 दिवस हरिपाठ केला नाही, त्याचं वारकरी नष्ट होतं. विधान विधान हरिपाठ ही अतिशय सोपी गोष्ट आहे, थोड्या वेळाची गोष्ट आहे, पण तेवढी पण करायची तयारी माणसाची नसते. किती बघायचे 25 आणि म्हणायला किती वेळ लागतो. कोणी बाई पुरुष कोणी असणार. आता काय पाहिजे विराम होईल जायचं, विराम होईल जायचं असं काय भाग नाही. प्रत्येकाला तर काय आता काय घराला हुकायला धरायचं, स्वतंत्र धरायचं. स्नान करताना पहिला चांगल्या अंघोळ घेतल्यापासून जर त्याने हरिपाठ सुरू केला तर त्याला स्नान करून कपडे घालीपर्यंत त्याचा हरिपाठ सगळा होतो. पण माणूस जर पापच द्यायला तयार नाही तर पुण्य कोण द्यायला तयार नाही. करायचीच गोष्ट नाही तर ती काय गोष्ट आहे. आता अशी गोष्ट नाही करीत माणसं. का करत नाही त्याचं महत्व नाही वाटत तुम्हाला. का तुम्ही 2 गोष्टीला भीत नाहीत ना. जी माणसं मरायला भीतात, यमाला भीतात, ती माणसं ही साधना करतात. जी माणसं पापाला भीतात ती माणसं ही साधना करतात. आता ज्याच्या जीवनात पाप पुण्याचा हिशोबच नाही. आता ज्यांनी राक्षस पोळीत जन्म घेतल्यासारखे जो राक्षस त्याला काय म्हणतो आसूर स्वभावाने जो वर्तन करतो तो त्याचा विषय राहत नाही. असं मला तिकडे बोलायचं नाही जास्त, अभंगाचा नाही. पण एक गोष्ट नक्की, जीवनात हरिपाठ तुम्ही केलाच पाहिजे. हरिपाठ कीर्तिमुखी जरी जाय पवित्रची होय. आणि म्हणून तुम्ही मोठे भाग्यवान आहात. एका साधूच्या गावात जन्माला आला. तुमचं केवढं भाग्य महाराज, तेवढे मोठे साधू तुम्हाला दर्शनाला, तेवढं ऐतिहासिक मंदिर आहे. असं कोणत्या गावात मंदिर आहे की नवीन बांधलेलं मंदिर थिएटरचं भावना होत नाही, दर्शन घ्यायची भावना नाही होत. हे तुमच्या सुदैवाने, तुमच्या पूर्वपुण्याने तुमचा या गावामध्ये जन्म झाला, परिसरात जन्म झाला आणि हे तुम्हाला लाभ आहे. चांगली गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही काहीच पाहिजे माणसं, पण जे नसतील, तरुण मुली असतील, तरुण मुलं असतील, त्यांनी पण हे केलं पाहिजे. हरिपाठ म्हटला पाहिजे. शिकला यज्ञ झाला म्हणजे त्याला काय नरक चुकत आहे का? आणि बी झाला म्हणजे त्याला काय यमाचे फटके चुकत आहेत का?
अजून एखादा क्लास 1 झाला म्हणजे काय नर्क चुकतो काय? आता काय तू BA झाला MA झाला क्लास 1 झाला तर तुझ्या काय बापात चुकल का तो नर्क? तर काय बापात चुकल यमाचे फटके? आणि म्हणून जीवनाशी त्याचा काही संबंध नाही. हरिपाठाचा त्याचा काही संबंध नाही. तुमचं पोट भरायचं, उपाशी श्रीमंत व्हायचं, गरीब व्हायचं हा विषय नाही. पण हरिपाठ ही गोष्ट आपल्या उद्धाराच्या संबंधित आहे. याकरता हरिपाठ ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. मौलिक ज्ञानोबाईंनी वाङ्मय निर्माण केलं, ज्ञानेश्वरी निर्माण केली ही सर्वांकरता. ज्ञानेश्वरी ही ठराविक लोकांना वाचता येते, ती ठराविक लोकांना कळते. सर्व वाचतात हा भाग वेगळा, पण ज्ञानेश्वरी कळणं इतका काही सोपा विषय नाही. हे काही कोणालाही कळत नाही, हे काही सर्वांच्या करता. मौलिकचा गाथा आहे, गाथा तो ज्ञानेश्वरीपेक्षाही अवघड. कीर्तन करायला म्हणा, ज्ञानेश्वर म्हणा भगवतीचं कीर्तन कर म्हणजे मग कीर्तन करायची परीक्षा. आणि भजन म्हणणारी माणसं आहेत ना, हे गाणारे हा हो करणारे, त्यांना तो एक ज्ञानेश्वर माणसा हा भंगेला गाऊन दाखवतो म्हणजे समाज. माऊलींचे अभंग म्हणायला फार अवघड, वाचायला फार अवघड, अर्थाची तर गोष्टच तेव्हा अशी गाथा त्याच्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. आणि अमृतानुभवाचा तुमचा तर प्रश्नच नाही. अमृतानुभव हा ग्रंथ मुक्त महात्म्याचा ग्रंथ आहे, तो अमृताचा अनुभव आहे. अमृतानुभव हा अतिशय उच्च दर्जाचा ग्रंथ आहे. चांगदेव पासष्टी अमृतानुभव हे ग्रंथ अतिशय उच्चतर दर्जाचे ग्रंथ असल्यामुळे तोही सर्वसाधारण सामान्य माणसाचा विषय येत नाही. आणि पण हरिपाठ ही गोष्ट मात्र अशी आहे, आभार वृद्धा करता. आणि हरिपाठ असा आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, ज्ञानेश्वरी भागवत गीता आणि सगळे गाथे असं म्हणण्यापेक्षा जेवढी भारतीय संस्कृतीमध्ये ग्रंथ संपदा आहे त्या संपूर्ण ग्रंथ संपदेचं सार एवढा डेरा असला आणि तो डेरा लोणीने भरला असला आणि ते एकदा घुसळून केलं त्या दह्याने भरलेला असला, एकदा घुसळून केलं एवढा गोळा दोन्ही. मग दोन्याचा गोळा वेगळा आणि डेरा भर टाकलेलं. हे डेरा भर टाक म्हणजे सगळे जग दुसरे ग्रंथ आहे आणि दोन्याचा गोळा म्हणजे हरिपाठ आहे. मग तुम्हाला ताक प्यायचंय की लोण्याचा गोळा खायचा आहे हे ज्याने त्याच्या जीवनात ठरवायचं. म्हणून हरिपाठ या संपूर्ण ग्रंथाचं सार आहे. ज्यांनी हरिपाठ केला त्यांनी 4 वेद वाचले, ज्यांनी हरिपाठ केला त्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, ज्यांनी हरिपाठ केला त्यांनी सगळे गाठी पारायण केले, ज्यांनी नित्याने हरिपाठ साधना म्हणून केला त्यांनी या भूतलावरती 3.5 कोटी तीर्थाचं स्नान त्यांनी रोज केलं, एवढं श्रेय त्याला त्याच्यामध्ये आहे. ज्यांनी हरिपाठ केला त्यांनी जगातले सगळे तीर्थक्षेत्र केले, काशी वाराणसी सगळे त्याच्या शरीरात आहेत, एवढं संतांनी कंठाळवणे सांगितलं आहे. आणि म्हणून त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र दयाचे नित्य नाम घोष दयाची मंदिरी आणि त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. नामघोष म्हणजे भगवंताचा हरितापाठ म्हणजे नाम किंवा हरिपाठ. हे ज्या शरीरामध्ये होतं हे शरीर काशी तीर्थ क्षेत्र पुरी असे हे एवढं शरीराचं महत्व तयार होतं. म्हणून हरिपाठ हा अतिशय महत्वाचा आहे जीवनामध्ये. कोणी असला म्हणजे याचा अर्थ साधन सामान्य माणसाने हरिपाठ करावं आणि दुसरे नाही. संसारात असला तरी, एखादा महाराज असला तरी, एखादा विद्वान असला तरी, असारखा शास्त्री असला, तुमसारखा पंडित असला तर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी हरिपाठ म्हणावं. आपण संतांचं भिन्न आहे. असा हरिपाठ अतिशय महत्वाचा आहे. हरिपाठ हे सूत्र आहे. त्याला हरिपाठ हे सूत्र असे असतात, अक्षर थोडी असतात पण अर्थ मात्र जगाला व्यापणारा असतो. ज्ञानेश्वर महाराज त्याला उदाहरण दिले. बिंबतरी बचकेचे एवढे परिप्रकाशात त्रैलोक्य ठोकडे. सूर्याचा उदय झाला की सूर्याचं बिंब केवढं दिसतं, असं बचकेत मध्ये एवढं दिसतं. पण प्रकाश कुठून कुठपर्यंत पडतो, संपूर्ण जगाला प्रकाश पुरून शिल्लक राहतो. समजलं की तुम्हाला? बिंब दिसतं एवढं आणि प्रकाश एवढ्या जगावर असतो. तसे सूत्र असतात. सूत्र असे छोटं सूत्र असतं एवढं असं वाक्य असतं. असा तो ब्रह्मजिज्ञासा एवढंच वाक्य आहे पण त्याच्यावरती भर लांब लचकली एवढं शंकराचार्यांनी भाष्य केलं, त्याच्यावरती अनेक टीका केल्या. एवढं छोटस सूत्र आहे. अल्पाक्षर संगीतम सार्वत विश्वतोमुखम असो महत्वाच्या सूत्र विदो विदो हो असं
अल्पाक्षरम असंदिग्धम म्हणजे अल्पाक्षर संदिग्धम सार्वत विश्वतो मुखम. अक्षर थोडी असतात आणि अर्थ संपूर्ण जगाला व्यापणारा असतो, असे त्याला सूत्र असं म्हणतात. आणि असे सूत्र म्हणजे हरिपाठ आहे. हरिपाठ हा सूत्रमय ग्रंथ आहे. सूत्रमय तुकारामांची गाथा सूत्रमय आहे, तशी ही आपण पाहतो. पण भक्ती म्हणजे काय? भक्ती सांगण्याकरता भागवत असा एवढा मोठा ग्रंथ आहे. ज्ञान म्हणजे काय? त्याच्याकरता गीता, ज्ञानेश्वरी, ब्रह्मसूत्र, भामती असे एवढे मोठे ग्रंथ आहेत. आणि वैराग्य म्हणजे काय? योग वाशिष्ठासारखे फार मोठे ग्रंथ आहेत. पण आपल्याला काय योग वाशिष्ठ माहित नाही, भागवत माहित नाही, न ज्ञानेश्वरी सगळी वाचल्या जातात त्यातून. मग आता हे सूत्र तुकाराम महाराजांनी भक्ती म्हणजे काय एका वाक्यात सांगितलं, ज्ञान म्हणजे काय एका वाक्यात सांगितलं, आणि वैराग्य म्हणजे काय एका वाक्यात सांगितलं. याला सूत्र असं म्हणतात. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म वैराग्य तो त्याग. नुसतं वैराग्य तोंडाने बोलून चालत नाही, सोंग दाखवून चालत नाही. वैराग्य म्हणजे त्याग मनात असावं लागतो. बरं, लोक सोंग फार दाखवतात वैराग्याची. वैराग्याचे सोंग दाखवतो जगाला फसवणारा म्हणू शकतो. वैराग्याचं सोंग दाखवायचं नाही कधी, ज्ञानाचं सोंग कधी दाखवायचं नाही, भक्तीचं सोंग कधी दाखवायचं नाही. अशा प्रकारे भक्तीचे सोंग दाखवली तर तुमची भक्ती वजा होऊन जाते, पुण्य सगळं नष्ट होऊन जातं. जप करायला कीर्तनात बसला पावली रावळे कोणी घरी आली का सपाट एवढी माळ काढा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. इकडं पुढं रामकृष्ण हरी घरात मग आतमध्ये घालत माळ दिसून नाही त्याची, आतमध्ये घालत असते, त्याला गोमुखी घालत नाही. अशा प्रकारे लोकांपुढे त्याचं सोंग प्रदर्शन केलं की ते नष्ट होऊन जातं. तसा शेतकरी ज्ञानेश्वर महाराज ना तरी अवयवाचे जसे कुळवधो, जशी एखादी कुलवान बाई असते की आपलं अवयव उघडं पडू देत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कुलवानाची गोष्ट सांगू तुम्ही, त्याचा काय विषय नाही. बाकीच्या लंगुट्या दिसून फिरायची वेळेला त्यांचा काय विषय काय, त्याचा काय विषय नाही. नातरी कुळवधू जशी अवयव असते, जशी कुलवधू असते ती आपले अवयव जपून ठेवते का त्यामध्ये तिचं पुण्य आहे. लज्जा तीर्थ युवती असं बाईची लाज हे तीर्थ आहे. ती जितकी लाजून लज्जा जपून ठेवते तितकी ती शुद्ध होते शास्त्र सांगते. म्हणजे याचा त्याप्रमाणे किंवा शेतकरी आता पेरतो, पेरल्यानंतर तो काय करतो, झाकून टाकतो कधी धान्य, आणि ते वर जर पडलं तर काय करतात, कावळे खातात. आणि कावळे खाल्लं पुढे काय होतं, मी काय कीर्तन सांगतो माझं पुढे काय कावळे. मग शेतकरी झाकून टाकतो, जे झाकलं ते मग त्याचा होम भोगत असतो. बरं आहे, त्याचा उपयोग होतो. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे सगळ्या गोष्टी कोणती काय भक्ती असेल, ज्ञान असेल, वैराग्य असेल, त्याचं प्रदर्शन नाही करायचं. प्रदर्शन केलं की ते नष्ट होतं, तुम्ही झाकून ठेवायचं. तर मुद्दा सांगायचा त्याग, वैराग्य हा त्याग मनात त्याग असला पाहिजे. आणि ज्ञान म्हणजे संपूर्ण जगत ब्रह्म आहे असा अनुभव याला म्हणतात. वेगळा घेऊन याला सूत्र असं म्हणतात. तसं ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ सूत्रमय आहे. पहिलं देवाचे द्वारी हे सूत्र आहे.
उभा क्षणभरी एक स्वतंत्र सूत्र आहे. तिने मुक्तीच्या दिवसाची एक स्वतंत्र सूत्र आहे. आणि या एका सूत्रावरती मला 8 दिवस मी 8 कीर्तन करीत देवाची द्वारी 8 कीर्तन. हे सूत्र असं इतकं त्याच्यात भरलेलं आहे की कितीही सांगितलं तर ते कमीच पडतं. तसं समुद्राचं नाही. त्याप्रमाणे या अभंगाचा अर्थ आपण संपूर्ण प्रगट करू शकत हरिपाठ असा आहे. ज्ञानेश्वर देवाचे द्वारी उभा क्षणभरी. देव म्हणजे काय, द्वार म्हणजे काय, क्षण म्हणजे काय, आणि उभा राहतो म्हणजे नेमकं काय, आणि 4 मुक्ती प्राप्त होतात म्हणजे तरी काय. मला एवढं पहिलं चरण सांगताना ते भरपूर होईल. मला असं वाटतं देव म्हणजे काय. कोणतीही गोष्ट करायची असली की त्याला एक अधिकारी लागतो. कोणतीही गोष्ट करायची असली त्याला एक अधिकारी. बाबासाहेब झोपला काय तुम्ही झोपला तुला कीर्तन पण नाही कीर्तन. कोणतीही गोष्ट करायची असली तर त्याला एक अधिकारी लागतो. स्वयंपाक कोणला करते तुला येतो तुम्हाला करता स्वयंपाक करता येतो का म्हणून बायको शिरा खात. जर तुम्हाला स्वतंत्र स्वयंपाक करायला तर बायको वळवळ नाही करायची. तिला माहिती जर याने आगाऊपणा केला स्वयंपाक म्हणजे उपाशीच मरते. ते का काही माणसं एवढी आनंदचोट पाहिजे मी आता तुम्हाला नाव नाही सांगत. आपली आठवण्याची गोष्ट आहे. काय म्हणजे जेवायचे तुम्हाला जेवायचं म्हणजे भूक लागली काय करू आणि म्हणजे कोण जेवलं अहो म्हणजे मला वाढायलाच कोण नाही. स्वयंपाक करून ठेवलाय म्हणजे तुम्हाला वाढायला कोण नाही कसं काय करू. आता काय त्याच्या हाताने घेऊन खाताय म्हणजे काय माणूस नाही काय स्वयंपाक करून काय उत्तर देतात. 4 तासात काढून करतात स्वयंपाक करतात. मी एका ठिकाणी गेलो बाई गेली कुठेतरी गावाला आणि त्याला स्वयंपाक करायचा त्याला भाकरी करायची. आता जशी ती बाई ते कधी म्हणून ठेवते ना आधी चपाती का एवढा गोळा तिथे ज्वारीचं पीठ घेतलं पाणी म्हणून एवढा गोळा करून ठेवला म्हणून काय आमची बाई म्हणजे असं गोळा करून ठेवतात. आणि चपाती काय कधी करून ठेवायला लागते का भाकरी करा याला काय अधिकारी म्हणतात. अधिकार त्याचा अधिकार नाही. अधिकाऱ्याला ते कार्य पार पडता येते. मडकं करणं सोपं असलं तरी ते कोणालाही जमत नाही. मडकं करण्याकरता त्याला कुंभारासारखा अधिकारी लागतो. शर्ट शिवायचा म्हटलं की त्याला शिंप्यासारखा अधिकारी लागतो. शेती करायची म्हटलं तर ती कोणत्याही गोष्ट नाही. शेती करायला भाकर लागते, शेती करायला डोकं लागतं. शेतीसारखा व्यवसाय कोणताच नाही. पण आपल्या लोकांच्या डोक्यात बसायला तयार नाही. 10 वर्षांनी मला लिहून ठेवा घरी गेलो का वहीचा कोपऱ्यात 10 वर्षांनी एक क्लास 1 क्लास 2 अधिकारी जर ते नोकरी टाकून नाही शेतीत आले तर मग मी तुम्हाला नाव सांगायचं 10 वर्षांनी अजून 10 वर्षांनी अशी परिस्थिती येणार. या नोकरीची माणसाची पिळपिळ घ्यायला आणि एका एकरामध्ये आता तुम्ही पाहतो अशी टेक्निक पद्धती शेती करतात. ते आमची 25 गुंठ्यातच काय पाळे होते काय 15 लाख रुपये 15 लाख रुपये काय महिना पडायच्या माणसाला. 15 लाख रुपये काय महिना. कंपनी मरते सगळी कंपनी डोक्यावर घ्यावं तेव्हा त्याला 1 लाख रुपये दिले. 15 लाखाची मिळून 6 लाख जाईल तुम्ही आणि याला मी 50,000 जरी पगार पडला ते काही कमी गोष्ट आहे का. पुढे माणसाची बुद्धी होती. चेअरमन होती का तुमची बुद्धी असते. तुम्ही 10 पाले तुम्ही करू शकता पण नाही बुद्धी होत असती. एका ते शिकवणार अमेरिकेला पाठवणार याची हाजी करणार त्याला 5 लाख रुपये देणार तिथं नोकरी लावणार पण त्या 5 लाखाचं काय असं करायला तयार आहे. जाऊ द्या माझा विषय कुणी चालला. अधिकारी शेती करायची म्हटली तरी त्याला अधिकारी लागतो. स्वयंपाक करायचा म्हटला त्याला अधिकारी लागतो. तसा तुमचा हरिपाठ करायचा याला पाहिला काय पाहिजे अधिकारी. मग कोणी केला पाहिजे हरिपाठ. बाईने करावं की पुरुषांनी करावं की श्रीमंतांनी करावं की गरिबांनी करावं शिकलेली करायचं का आडांनी करायचं. ज्ञानेश्वर सांगतात हरिपाठ करायचं त्याला पाहिला काय पाहिजे अधिकारी. एक गोष्ट लक्षात आहे तुमच्या. दुसरी गोष्ट अधिकार म्हटला का त्याला विषय. आता बाई स्वयंपाक करण्याचे अधिकारी असते आणि तिचा विषय काय असतो स्वयंपाक करणं. शेतकरी शेती करायचा तो अधिकारी असतो आणि त्याचा विषय असतो शेती करायचा. तसा हरिपाठ करायचा एक अधिकारी असतो आणि त्या अधिकाऱ्याला एक विषय असतो. या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला सांगितला अधिकारी.
कोणता अधिकारी ज्ञानेश्वर महाराज सांगतात अजोनी संसारी जिव्हा वेगू करी वेदशास्त्र भारी या अभंगामध्ये हरिपाठाचा अधिकारी सांगितला. कोणत्या चरण सांगितला आसोनी संसारी जिव्हा विरू करी याच्यामध्ये अधिकारी सांगितला आहे. म्हणजे प्रपंचातला कोणी जो जिवंत आहे तो अधिकारी एवढं तुम्हाला कळलं. त्याचा विषय काय होता विषय लागतो कधी वेदांत शास्त्रामध्ये असं म्हटलंय अधिकारी म्हणजे अधिकारी साधन विवेक वैराग्य समाधिष्ट मुक्षत्व असा साधन चतुष्टय संपन्न त्याला अधिकारी असं म्हणते. आणि विषय काय असतो त्यांचा जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपूर्ण जगत नित्य आणि परमात्मा आणि काय जीव आणि परमात्मा याचा अभेद असतो असा त्याचा विषय असतो. मग हरिपाठ करण्याचा विषय काय असतो याचा विषय दुसरा तिसरा काही अगदी सोपा ज्ञानेश्वर महाराज त्याला विषय असा आहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे हा आहे त्याचा विषय. अधिकारी झाला विषय झाला त्याला प्रयोजन लागतो. शेती करतो म्हणजे एवढंच करतो त्याला काहीतरी प्राप्त पाहिजे का काहीतरी मिळायचं म्हणून करतो. जो कोणी काही कार्य करतो त्यापासून त्याला काहीतरी प्राप्तव्य आहे त्याला काय मिळतं त्याला प्रयोजन म्हणतात त्याला फळ असं म्हणतात. मग ते फळ कोणतं काय मिळतं फळ दुसरं तिसरं फारसं वेगळं सांगण्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराज सांगतात आसोनी संसारी याच्यात अधिकारी सांगितला हरिमुखे म्हणा यामध्ये तो विषय सांगितला आणि त्याचं फळ सांगितलं तेने मुक्तीच्या रे साधे उदाहरण कोणतं आहे उदाहरण आहे ज्ञानयोगराणा बंडवाकडे अशी या अभंगाची विभागणी आहे. आता अर्थ सांगायचा देवाचे द्वारे उभा क्षण फले देवाच्या द्वारामध्ये उभा राहिला का त्याला 4 गोष्टी प्राप्त होतात.
तुम्ही म्हणाल महाराज देवाच्या द्वार उभंच काय, पण आम्ही 8 दिवस ओळखीत टाकून झोपवतो, पण मुक्तीचा काय, मुक्तीची काय भेटच नाही, मुक्तीची तोड ओळख काही नाही. तुम्ही तर क्षणभरच म्हणतात. अहो काय माणसं आयुष्य गेले, पत्ते झोडता मंदिरामध्ये, पत्ते झोडता आयुष्य गेले, पुढं मुक्ती मिळते. सप्ताह काकडा इथं, हरिपाठ इथं, कीर्तन इथं, पारायण इथं, आणि झोपायचं इथं, खायचं इथं, एवढं मोठं मुक्काम ठोकलायचं, मुक्तीचा तर काय पत्ताच नाही, मेव काय. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाची द्वारी देवळाच्या द्वारी नाही, हे फक्त लक्षात घेतलं पाहिजे. देवाचं दार म्हणजे देवाचं दार नाही. देवळाचं दार आणि देवाचं द्वार हे फार जमीन आकाशावर फरक आहे. देवळामध्ये देव असतो आणि देवाचं दार दुसरं असतं. देवाचं द्वार कोणतं असतं? पहिली गोष्ट तुम्हाला देव शब्द सांगणार, नंतर तुम्हाला द्वार शब्द सांगणार. देव नेमकं काय असतो? आता प्रत्येकाच्या डोक्यात देवाची कल्पना फार वेगळी असते. कोणाचा 2 हाताचा, कोणाचा 4 हाताचा, कोणाचा दगडाचा, तर कोणाचा केंद्राचा, तर कोणाचा. आता काय ती देवाचा लईच राडा कोणत्या देवाची बाबतीत एवढा राडा, म्हणजे ते तसे ते आपण काय म्हणतो, काय माणसं गुरुवेळी असतात आणि काही धर्मवेळी असतात, तसे आपले देववेळी माणसं आहेत. देववेळी मुसलमान लोक धर्मवेळी असतात आणि काही संप्रदायाचे गुरुवेळी असतात. कशाला गुरु 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 त्याला करण्याची येडतर बुजून हे येडला ते गुरु 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 आहे ते आनंद संप्रदायावाले, ते गुरुवेळी माणसं आहेत. ते त्याला काय अक्कल नाही, त्याला काय हे कळण, त्याला ते कळणं, काहीच कळणं, ते कसं बावड्यासारखं काही सिद्धांत कळणार, ते काय त्याला ध्यान कळणं, त्याला काय धारणा कळणं, त्याला समाधी कळणं. पण म्हणते ती बिचारी चांगली गोष्ट आहे, दगडापेक्षा वेगळा. काही गुरु वेळे, काही धर्म वेळे, तशी हिंदू धर्मातली माणसं देव वेळी. कशाला देव म्हणतील, कुठं देवाचं एवढं लांब लचक असं लातळ झालंय. तुकाराम महाराज सांगतात त्या देवाची यादीची यादी अशी, पण तुकाराम महाराज त्याच्यावरती सगळी अशी लाल केली माझी. महाराज म्हणतात तो हा देवांचाही देव आणि काय कळी काळांचा देव. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते घेते, आपल्या पोटा झेलते, मागते शुद्धी अवधान, आपली इच्छे अनिका पिढी काय ते येईल बराडी, कळो ही आली तयाची जोडी अल्प रोगडी दुःख्या दिला, जाशीचा पाहुणे दुःखिते, धनी देईल आपल्या हाती, करीन करुण भाषण उचिते, हे तो रीते सतत शक्ती विलेपणे बुजविते, तोंड भार खोळ वाहती उदंड, करती आपापण्या दंडन, आयशाच भांड म्हणे देवतो. पण म्हणतेच माणसं मसोबाला, पिरुबाला, जाखायाली, जोखायाली. आता ते मला एवढी नावही पाठ नाही असे म्हणा, पण तशी एवढी मोठी देव आहे. पण हे देव तुमच्या काही कामाचे नाही. ज्यावेळी यामध्ये तुमच्याकडे हाता टाकून गुण चाललं ना तुम्हाला घेऊन, तो देव लावून अशी माझ्या पाहिजे बरा चालला तिथं काही त्याचा उपयोग होणार नाही असं आहे. म्हणून देवाची यादीची यादी असते. देवाची गोष्ट फार मोठी असते. म्हणजे काही झालेले देव असतात, काही केलेले देव असतात, काही असलेले देव असतात आणि काही मानलेले देव असतात. झालेले देव कोणते असतात? इंद्र, चंद्र, हे सगळे कसे तप करून झालेले देव असतात. हे सगळे झालेले देव असतात. आणि केलेले देव कोणते असतात? आता करतात का मला माहित नाही बऱ्या हो, पण माझ्या लहानपणी मी पाहिजे. ती बाई वाळून झाली का, तिची 12वी राहील, तिची म्हणजे त्या लेकराची 12वी म्हणजे ते आम्ही लहानपणी आम्हाला जीवित खायची म्हणून आम्ही त्याच्या बरोबर पाळायचं म्हणजे काय. मग ते गावात कोण नसायचं. मग ती बाई 12 वाजता ती भोंगडी घ्यायची डोक्यावर असते, भोंगडीचं भोंगटा डोक्यावर घ्यायची, ते कुणाचं हातात घ्यायचं आणि मग पाण्याचा आम्ही भरून घ्यायचा आणि त्यात न्यूज राहायची. ते न्यूज आम्हाला खायचं. आमच्या डोक्यात फक्त ते पूर्वाचं तिथं न्यूज होतं, तसं आमचं तिथं सगळं त्या न्यूज होते. आम्ही ते बरोबर त्या बाईच्या पाठीमागं जायचं. आता मग तिथं तिला वाचता नाही यायचं, लेकृती जवळ राहायचं. मग ते एका तांदूळ काय करते, पाय दरड म्हणजे त्यांची खेळ दरड ठोकत आहे आम्ही गोळ करायला. आता आम्हाला येऊन चिकन आम रेट काय मग ते ठोकरायचे असे मांडायचे. असे ते 1 2 3 4 5 7 मांडले का तांबे भरून तिथं वतायचा, असा डाव्या हाताने स्वतःचा छोटा वचला का ते असा. मग त्याच्या ते हळद कुंकू टाकायची आणि त्या ताटातून येऊन त्याच्यावर ठेवायची. ही आपली पाया पडून ती लेकरून गेली का आम्ही त्या कावळ्यासाठी त्याच्यावर टपकलं समजायचं. विनोदच भाग सोडा. हे केलेले देव असतात. असे खूप देव केले लोकांनी. अनेक ठिकाणी असे देवता उभे करतात, त्याला वेगळं काही जाखाई जो काही नाव ठेवतात. आणि मग तुकारामांचं तर खूप लई झोडं ठेवले महाराजांनी. आता तेवढं कोर सांगत बसतो तुम्हाला. आज नव्हे जाखाई जो काही काय म्हणते, रोटी सुटीसाठी झाले देव भैरव खंडेराव, रोटी सुटीसाठी झाले देव
गणोबा विक्रा लाडू मोदकांचा काळ आहे. तुकारामाच्या तोंडात कोणी हात लावत आहे. गणोबा म्हणजे गणपती म्हणजे काय एवढा मोठा मोठा स्तंभ झाला ना, त्याला घरगुट आहे आणि त्याला बसतंय ना का मोदक खाऊ खाऊ होता एवढा मोठा झाला म्हणजे गणोबा विक्रा लाडू मोदकाचा का अशा प्रकारे रंडी चंडी शक्ती आणि मध्यमांस भक्षिती महागणेश यादीची सगळ्यांची बाहेर काढली. रंडी चंडी शक्ती आणि मध्यमांस त्या देवीच्या भक्ताला देवीला एवढे पोतभर शिवाय दिल्यात महाराज. काय शिवाय दिल्यात त्या माहिती का? देवीकडे गेलं का मनुष्य प्रपंचच मागतो आणि ती देवी फक्त प्रपंच देते. म्हणजे हे शाक्त भक्त असतात. महाराजांना त्यातलं म्हणायचं तात्पर्य की भगवत यात जर तुम्ही अडकलात आणि हे प्रपंचच आहे, हा नरकच आहे एक प्रकार. तुम्ही आता नवीन काय करता? रणकी मुंडकी बाई का ती प्रपंच करू शकते, ती एवढी देवीला शरण जाता आणि दुनिया करता त्याच्याकडून प्रपंचच मागता, तुम्हाला त्याच्यामध्ये काय स्वारस्य असं असं म्हणतात तात्पर्य असतं. जाऊ म्हणजे असे काही केलेले देव असतात, झालेले देव असतात, काही केलेले देव असतात आणि काही मानलेले देव असतात. ते देवाला मानलं असतं, त्याच्या मनातून तो देव असतो आणि मग तो मानतो. एखादा महाराज म्हणा अजून काही मानलेले देव असतात मनात मानलेले. आणि काय असलेला देव असतो तो एकच देव असतो, तो आहे आपला पंढरीश पांडुरंग. तो हा देवांचाही देव काय कळे काळांचा देव असे. म्हणजे तो हा देवांचा देव म्हणजे संपूर्ण देवाचा देव, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी असा भगवान पंढरीश पांडुरंग. थोडक्यात भगवान विष्णू भगवान शंकर या दोन देवता प्रमुख आपल्यात मानल्यात आणि भगवान विष्णूचे हे सगळे रूप आहेत. प्रभू रामचंद्राचं रूप तेच आहे, गोपाल कृष्णाचं रूप तेच आहे आणि ते जो भगवान कृष्ण आहे तोच पांडुरंग आहे. हे हा आहे असलेला देव आणि शास्त्राने मानलेला देव, देवाची हे द्वार असा देव. त्याचे दोन रूप. पहिलं त्याचं रूप आहे हे त्याला म्हणतात निर्गुण निराकार. दुसरं त्याचं रूप आहे सगुण साकार, सगुण निराकार. तिसरं त्याचं रूप आहे सगुण साकार आणि चौथं त्याचं रूप आहे हे पांडुरंगाची मूर्ती मंदिरात त्याला आर्च रूप असं म्हणतात. किती सांगितले? 4. निर्गुण निराकार म्हणजे ज्याला हात नाही पाय नाही असा तो नव्हता काळा गोरा खोदाना ठेंगणा स्वरूप सुंदर नांधळा देखना कैची जीवशी भावना पंचभौतिका निने पंच प्राणा असा अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा योग्य हा अजोनित्य शास्त्र पुराणो न हन्यते हन्य महादेशे. असा परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा, तो काय त्याचं ध्यान करता येत नाही, त्याची पूजा करता येत नाही, त्याचा विशेष नाही. तुमचा आमचा आत्मा एका शब्दात त्याला म्हणतात निर्गुण निराकार. दुसरा आहे सगुण निराकार. सगुण निराकार म्हणजे गुणेन सह पद्धतीने सगुण हा, ज्याला सगुण म्हणजे फक्त सगुण आहे. आता मी तुमच्या अनुभवातलं उदाहरण सांगतो तुम्हाला, तुम्ही ऐकताय ना? पण मला वाटतं माझं पण तुम्ही काय पिढा करून झाली लय मोठी पिढा होती अशी काय मी तुम्हाला आता बाबासाहेब म्हणलं कीर्तन ऐकत काय बाबा कीर्तन ऐकत कीर्तन ऐकत म्हणलं दुसऱ्याला लेखी बोलून सुनी लागली एवढं एवढी कीर्तन ऐकत काय सांग गेलं का डोक्याचं माझ्या? सगुण हा सगुण निराकार, निर्गुण निराकार आणि सगुण निराकार हे भगवंताचे रूप कळाले पाहिजे. ज्या माणसाला विषय कळतो त्याची भक्ती दृढ होती, त्याची भक्ती दृढ होती. ज्याला ज्ञान नसतं त्याची भक्ती केव्हा उद्या होती, केव्हा मान होऊन जाते. कोणता धर्म शिकतो कुणीकडे ते उधळतं मी दिसत. ज्याला तत्वज्ञान कळलं त्याची भक्ती दृढ होती. आणि परमार्थ करायची गोष्ट ही आज महिन्याची 15 दिवसाची नाही आणि ही जन्माची गोष्ट नाही. असा अखंड अनेक जन्माचा विषय असतो. हे परमार्थ करायची गोष्ट पंढरपूरला जायचं म्हणजे इथून वाळकीपर्यंत जायचं नाही, थेट पंढरपूर मध्ये एवढे गाव सगळे ओरडून जावं. तसं परमार्थ करायचा अनेक जन्म तुम्ही करीत आला म्हणून तुम्ही मंदिरात बसता. तुम्हाला हे पुढे अजून अनेक जन्मात जायचं हे काय हे कळव लागतं. ही सामुग्री तिथपर्यंत म्हणजे परमात्मा सगुण आणि निराकार आहे. त्याचं उदाहरण असं आहे, फक्त संबंध आला त्याला मायेचा, फक्त मायेचा संबंध आला आणि मग तो त्याला सगुण निराकार असं म्हणतात. एका माणसाचं लग्न जमलं नाही त्याला काय म्हणतात? बरं म्हणजे आता माझं लग्नच झालं म्हणजे झालं नाही
मला लहानपणी करतो म्हणलं बाबा तुम्ही लग्न करून नाही करत म्हटलं मला कोणी दिलीच नाही तर लग्न करतो त्याला म्हणतो ब्रह्मचारी. मग ज्याचं लग्न झालं तो ब्रह्मचारी आणि ज्याचं लग्न झालं नाही फक्त जमलं मग त्याला काय ब्रह्मचारी म्हणता येत नाही. मग जमलं म्हणजे काय झालं, जमलं बघितलं पत्रिका छापली काय म्हणतात नाही जमलं धोतर नारळ झालं तर काय टिळा झाला धोतर नारळ झालं कुंकू लागलं पत्रिका जमली अक्षदा वाढल्या सगळं काही झालं 2 दिवसांनी लग्न होतं. पण नेमकं त्या मुलीचा बाप पुसतला आणि पुसतल्यानंतर लोक म्हणाले काय लग्न लोक त्याचा सासरा वाला नाही का त्याचा सासरा आहे का जेव्हा लग्न झालंय का नाही पण लोक त्याचा सासरा म्हणतात का नाही. मग याला काय म्हणतात फक्त संबंध. लग्न झालं नाही फक्त काय झालाय संबंध अजून झालं नाही तसं जग झालं नाही. हे निर्गुण निराकार ब्रह्मन ही माया यांचा फक्त काय झाला असा संबंध फक्त संबंध झालं यांना अजून काही पोरग झालं नाही. ज्या दिवशी पोरग होण्याची परिस्थिती येते मग त्या काळामध्ये तो असा एवढं हे जगदंबर हे त्याचं लेकरू असतं एवढं मोठं आणि मग त्या दोघांचा संबंध येतो त्याला म्हणतात निर्गुण व निराकार. आपलं सगुण निराकार. सगुण म्हणजे मायेचा संबंध आलेला. त्याला एक प्रमाण तुम्हाला सांगतो. त्या तुकाराम महाराज म्हणतात आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाचा प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. आंधळ्या पांगळ्याचा एक प्रसवला विश्व संपूर्ण जगत उत्पन्न करीतो त्याला म्हणतात सगुण आणि निराकार. सगुण आणि निराकार कारण त्याची मूर्ती नाही त्याची पूजा करता येत नाही त्याचं ध्यान करता येत नाही. तुकाराम म्हणतात दयापासून सकळ मही मंडळ ही झाले असा परमात्मा सगुण निराकार. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन ज्ञातानि जीवन्ति यत् प्रेम की अभिसंविशत ब्रह्मविद्ये ज्ञातत्व छांदोग्य उपनिषदात त्याचं असं वर्णन आलेलं आहे. माझा पुढचा संपवतो. एक निर्गुण निराकार परमात्मा आहे जो देव, दुसरा सगुण निराकार आहे आणि तिसरा सगुण साकार आहे. सगुण साकार म्हणजे राम कृष्ण आणि राम कृष्ण पांडुरंग हे सगळे सगुण साकार आणि अशा सगुण साकारा करतात आपण सगळी भक्ती करतो आणि मंदिराचं हे आर्य रूप असतं. आर्य रूप आपल्याला रोजच्या पूजे करता वगैरे असं असतं. तर सगुण साकार निर्गुण निराकार असे त्याचे मूळ 2 रूप मानले आहेत. मग सगुण साकार निर्गुण निराकार म्हणजे जो निर्गुण आपला सगुण झाला गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर पितांबर धारी सुंदर पितांबर धारी सुंदर गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर पितांबर धारी सुंदर आनंदाची जोडा सांगते गोष्टी लागते गोडा नालाच्या आकारा ज्याला हात नाही पाय नाही असा परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा तो सगुण होतो भक्ताच्या उद्धाराकरता आणि त्या सगुणाकडे किंवा निर्गुणाकडे जातो. 2 एक शिजलेलं तूप आणि एक पगळलेलं तूप आहे. शिजलेलं तूप म्हणजे सगुण साकार परमात्मा, पगळलेलं तूप म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा. ते 2 नाहीत एकच आहे. मायेचा संबंध येऊन सगुण झालं असा देव आहे आणि त्याच्या दारात असे देवाचे 2 रूप वेदाने मानले संतांनी पण मानले. निळूवरांनी असं म्हटलंय दिसे सगुण स्वरूप सुंदर परिव्यापुनी ठेला चराचर देवदानवादी मानवासुर या विनमुरदायचा नाही तृणाकुर ऐसा गवळणी त्या अनुवाद करीती ऐसा गवळणी त्या अनुवाद
अनुवाद करे दिसे सगुण हा स्वरूप सुंदर. असं भक्तीचं महत्व आहे महाराज. परमात्मा निर्गुण निराकार सर्व शास्त्रांनी सांगितलं हे खरं महत्वाचं आहे. तो सगुणात एवढा आनंद आहे, भक्तीत एवढा आनंद आहे. मी आता नुसती अशी गवळण म्हटलो तुम्हाला 5 मिनिट जर ज्ञान सांगायला ना तर नको नको वाटत, नको नको वाटतं मला. ब्रह्मज्ञान असे ज्ञान असे सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, आशभक्ती करायची प्रकृती हे नको वाटतं माणसाला. पण सगुणाच्या गोष्टी सांगायला का अतिशय गोड वाटतं. सगुण भक्ती सांगायला गोड वाटतं. सगुण भक्ती ही माणसाला आनंद देते आणि मुक्ती देते. निर्गुणाचं ज्ञान हे मुक्ती देतं पण आनंद देतं अशाचा काय भाग नाही. तो काय आनंदाचा भाग नाही, कर्कश भाग आहे असं भाग. मग परमात्मा हा 2 रूपाचा आहे. सगुण आहे आणि तोच निर्गुण आहे. जो निर्गुण आहे तोच सगुण आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. समज माझा बरं. असा जो देव आहे त्या देवाचं द्वार, त्या देवाचं द्वार काय असतं. आता हे मंदिर आहे आणि या मंदिराचं द्वार आहे. आज देवाकडे जायचं साधन असतं की देवाकडे द्वार एकच असतात. मूर्तीकडे जायचं साधन म्हणजे ते प्रवेश करायचा त्याला म्हणतात दार. जे प्रवेश करायचं ठिकाण असतं त्याला म्हणतात द्वार. मग देवाकडे जायचं द्वार कोणतं आहे. देवाचं द्वार सांगत असताना शास्त्र सांगते, संत सांगतात, सर्वांनी वर्णन केले. भगवंताकडे जायचं द्वार म्हणजे पहिलं आहे भगवंताचं नामस्मरण. हे म्हणतात देवाचं द्वार. तुम्हाला समजलं होतं की आतापर्यंत देवाची द्वारी म्हणजे नामस्मरण हे दार आहे. एक दुसरी गोष्ट तत्वज्ञान एक दार आहे. तिसरी गोष्ट सेवा करणं एक दार आहे. 3 चौथी गोष्ट श्रवण करणं हे दार आहे. 4 मला वाटतं भरपूर झाले. म्हणजे या ठिकाणी श्रवण सुद्धा तुम्हाला भगवंताकडे घेऊन जातं म्हणजे मोक्ष देतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे मोक्ष असे आहे श्रवणाची माझी काय पाठवणारी तैसे इंद्रिय दुःख न देता, मनाचा मारू न करता, इंद्रियाचे दुःख न देता. आणि त्याचं मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. बरोबर ना. श्रवणाची माझी क्षेत्राची आम्हाला आणि सात्विकाचा पहा आणि श्रवणाकडे मना समाधी जोडे. असं या श्रवणाचं महत्व आहे. श्रवणाने तुम्ही भगवंताकडे जाऊ शकता म्हणून श्रवण हे दार. समजलंय. श्रवणाने भगवंत तुम्हाला कळू शकतो. तसं तुम्हाला भगवान कळण्याचं साधन आपल्याकडे दुसरं काही नाही. आणि म्हणून श्रवण हे भगवंताकडे जायचं दार आहे. असं हे पहिलं दार आहे. नामाचं महत्व कळण्याकरता पण ऐकावंच लागतं. भगवंताचं निर्गुण रूप कळण्याकरता ऐकावंच लागतं. भगवंताचं सगुण रूप कळण्याकरता ऐकावंच लागतं. परमार्थ करावा लागतो हे ऐकावंच लागतो. म्हणून पहिलं प्रारंभिक दार कोणतं असेल श्रवण. पहिली गोष्ट श्रवण. म्हणून हे भगवंत देवाची द्वारी श्रवणाचं दार आहे. या दारात जर तुम्ही क्षण बघून राहिला तर तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होतील. श्रवण हे दार. जर तुम्हाला तुकाराम महाराज म्हणतात काय घरात रिघावे दाराचे सोयी. घरात प्रवेश करायचा असेल तर दारातूनच आत जावं लागतं. तसं देवाकडे तुम्हाला जायचं असेल तर दारातूनच आत जावं लागतं. आणि ते दार आहे म्हणजे श्रवण. असे म्हटले श्रवणे कीर्तने झाले ती पावन सरकारी कदान परमभक्त. श्रवणाने माणसं भगवंतापर्यंत गेली पोहोचली. उदाहरण आहे थोड्या गोष्टी सांगायला वेळ नाही. समजलं तुम्हाला. श्रवण मनन निधिध्यासन त्याचा अंतर्गत आहे. श्रवणाचं एक पहिलं दार आहे. दुसरं दार आहे भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण हे सर्वात श्रेष्ठ उत्तम सोपं सुलभ. भगवंत नामाने भगवंताच्या नामाने भगवंताचं निर्गुण रूप हे कळतं आणि सगुण रूप हे प्राप्त होतं. असं भगवंताचं नाम असल्यामुळे ते मुक्ती मोक्ष देणारा असल्यामुळे हे भगवंताचं नाम हे दार आहे. एकने अनेक ठिकाणी वर्णन केले. जाणीवने भगवंती नाही आणि हरी उच्चारणी पाहिजे म्हणजे नामाने तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून नाम हे मोक्षाचं दार आहे. आणि मोक्ष म्हणजे भगवान असतो.
असे हरी उच्चारणे पायी मोक्ष सुद्धा. हरी हरी हा मंत्र शिवाचा म्हणते देवाच्या तया मोक्ष. नाथ महाराजांनी असं म्हटलंय, चांडी मांडी परतेसारखी वासुदेव नाम भोगी. आणि पुढे मोक्ष येईल सुखी नामच म्हणता आदरे. 2 दार सांगितले. पहिलं श्रवणाचं, दुसरं नामाचं दार आहे. देवाचे द्वारे आत द्वार आहे आणि तिसरं दार आहे संत. संत हे तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचू शकतात आणि म्हणून संत हे संताजवळ श्रवण घडतं, संताजवळ नामस्मरण घडतं, संताजवळ तत्वज्ञान मिळतं आणि म्हणून संत हे द्वार मानले. संत समागमे एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे स्वानयाचे तेथे राम नाम. संत हे सगळ्यात मोठं द्वार मानलं आहे. संताजवळ नामस्मरण मिळतं, संतांची सेवा करता येते आणि संताजवळ तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून भगवान म्हणतात तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. काय पुढे ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आख्यानावे तरी संताया भजावे सर्वश्रेष्ठी. पुढे ते ज्ञानाचा कुर्ता हे तर सेवा हा जाळवंठा. मला एवढं मुद्दा मानायचा, सेवा हा जाळवंठा. भगवंताकडे जाण्याकरता सेवा ही एक दुसरं दार आहे. मी तुम्हाला 4 सांगितले होते. पहिलं सांगितलं श्रवण, दुसरं सांगितलं नामस्मरण, तिसरे सांगितले संत आणि चौथी सांगितली सेवा. हे 4 भगवंताकडे जायचे प्रमुख दार आहेत. छोटे मोठे चिंतन केले तर अजून त्याची तयार कल्पना लढवता येतील, पण 4 प्रमुख दार आहेत. आणि म्हणून भगवत प्राप्ती करता नामस्मरण हे दार आहे आणि ते नामस्मरण संतांच्या जवळ घडतं. संत हे दार आहे का? संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझी हित करीती सकळ. आणि म्हणून संत ही भगवंताची संताविन प्राप्ती नाही. आयशे वेद देती वैज्ञानिक परत म्हणतात हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाठन घेणे साधते साधने.
आहे आणि सेवा मी तुम्हाला आता सांगितली. भगवंताची सेवा असेल, संतांची सेवा आहे, ज्ञानेश्वरी वाचन सेवा आहे, भागवत पारायण करणं सेवा आहे, गीता पारायण करणं सेवा आहे, नित्याने हरिपाठ करणं ही सेवा आहे, साधू संतांचं आदरातिथ्य करणं, भगवंताच्या कीर्तन भजनाची सेवा करणं हे सगळे भगवंताकडे जायचे दार आहे. बाजूला संभाषण देव सांगितले, देवाचे 2 रूप सांगितले आणि भगवंताकडे जायचे 4 दार सांगितले. ज्याला ज्या दाराने एखादा मोठा बंगला असला, पंडित जवाहरलाल नेहरूचा बंगला आहे त्या अलाहाबादला, त्याला 4 दार आहे. 4 दारला 4 गाड्या उभ्या राहायच्या, 4 गाड्यांसाठी 4 ड्रायव्हर राहायची. म्हणजे मी नव्हतो त्यावेळी सुद्धा म्हणा, एखादा श्रीमंत मनुष्य असला तर त्याला 4 दार, बंगला मोठा असतो त्याला 4 दार असू शकतात. माझा ब्रह्मांड नाही, 14 गुणाचा धरी सगळ्या जगाचा मालक आहे, त्याचा बंगला एवढा मोठा आहे, त्याला 4 दार आहेत. एखादा अत्यंत उत्तम अधिकारी असतो, तो श्रवणाच्या दाराने भगवंताकडे जातो. एखादा बिचारा एकदम साधा मनुष्य असतो, त्याला नामस्मरण नाही करायला वेळ नाही, त्याला श्रवण काही कळत नाही आणि त्याला संतापर्यंत जायला वेळ नाही, ते आपलं सेवा करत, इतकी सेवा करतं. कीर्तनाचं का मंदिर झाडून घ्यायचं, सत्रज्या टाकायच्या, पंक्तीत वाढायचं, पूजा करायची, मंदिर साफ करायचं, अजून काही जी त्याच्या वाटायची ती सेवा काही कमी समजू नका. ती तर सेवा हा दारवंठ, सेवा हा पहिला दारवंठ आहे. म्हणजे काही माणसं सेवेने आदर काय म्हणतो आपण, सेवेने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचले. आणि म्हणून सेवा काही सेवेच्या द्वाराने जातात आणि काही नामाच्या द्वाराने जातात, काही श्रवणाच्या द्वाराने जातात, काही संतांच्या द्वाराने जातात. एकूण कोणत्याही दाराने जा याला म्हणतात दार. आता ज्याला जे दार पसंत पडल तो त्या दारात जाऊन उभा राहील. अशा देवाच्या दारात जायला, भगवंताकडे जायला हे 4 प्रकारचे दार असतात. त्यात उभा क्षणभर आहे. आता क्षणभर म्हणजे डोळ्याचं पापलं तेवढं क्षण येतात. आता क्षणभर कशी काय गोष्ट उभं राहायची देवाच्या दारात, क्षणभर काय. आता एवढ्या कीर्तन ऐकलं तर मला हे काय क्षण म्हणजे किती क्षण झाले. क्षण शब्दाचा अर्थ उपलक्षण आहे. क्षण म्हणजे क्षण नाही. क्षण शब्दाचे मी तुम्हाला 2 अर्थ सांगणार क्षणभर शब्दाचा अर्थ आपण जर पाठीमागच्या देवादिकांचं आयुष्य पाहिलं तर आपला क्षण म्हणजे संपूर्ण आयुष्य, म्हणजे त्याला म्हणतात क्षण. त्याला असं उपलक्षण असतं. बरं, किती आयुष्य असतं म्हणजे घड्याळ पाहिजे ना तुम्ही. मग घड्याळाचा काटा म्हणजे जेव्हा त्या 12हून 1 वर काटा येतो त्याला म्हणायचं ते ब्रह्मदेवाचं आयुष्य, म्हणजे तासाचा काटा. आणि मिनिटाचा काटा असतो तो याचे एवढं 1 चक्कर झालं का, पूर्ण 1 चक्कर झालं का मिनिट काट्याचं, म्हणजे तास काटा फक्त 1 घर चालतं नाही. बरोबर. मिनिट काटा म्हणजे कोण समजायचे, हे सगळे इंद्रदेव, चंद्रदेव, हे सगळे हे मोठमोठे हे असे देव म्हणजे मिनिट काटा समजायचा. आणि ब्रह्मदेव म्हणजे तास काटा समजायचा. आता आपला कोणता काटा लागला एखादा नाही बसला आपण, आपला काटा कोणता लागला. आता ज्यांना युग आयुष्य आपला काटा कुणीकडे लावायचा. मी तुम्हाला आयुष्याची गोष्ट सांगतो. मग तुम्ही सांगा आपलं संपूर्ण आयुष्य हे क्षण सुद्धा जमा होत नाही. उपलक्षण त्याला असं म्हणतात. नामदेव महाराज म्हणतात, अरे मना तो शोक करशे गेले, हे तो वायाची धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे अवघे अंती जाय धने, अरे मना तू शोक करशे गेले, अरे मना तू शोक करशे गेले. कोणाचं गणित नाही फक्त असेल ते गणित सांगा. एक मोबाईल काढून बस, बाळासाहेब बरोबर हिशोब करेल, तुम्ही सांगा आम्हाला गणित, आयुष्याचं गणित चालू. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र मापा, 7 शते 9 मास बापा, ताया हिरण्य कश्यपा काय झाले, अरे मना तू शोक करशी किती. मोजलं काही करू आयुष्य नाही मोजलं. 1 अर्बुद 60 कोटी म्हणजे 100 कोटीचं 1 अर्बुद होते. 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10,000 700 आणि 9 महिने एवढं त्या हिरण्यकशिपूला आयुष्य होत.
काय मोजायचं. आता त्याच्या दृष्टीनं आपला काटा कोणीकडे लावायचा. आता त्याचं एक अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 30 लक्ष 10,000 आणि 700 वर्ष एवढे वर्ष झाले आणि मग 9 महिने एवढं कसे बघायला झाले. 14 चौकड्या लंका नाथा, लंकेचा राजा रावण त्याला 14 चौकड्या 14 चौकड्या म्हणजे 4 युगाची एक चौकडी आणि 14 म्हणजे 14 चोक 56 युग 56 युग आयुष्य त्या रावणाला होतं. हो 56 युग 14 चौकड्या लंका नाथा आणि 99 सहस्र राया दशरथा. दशरथ राजाला 99,000 वर्ष आयुष्य होतं. 99,000 1,000 2,000 99 सहस्र राया दशरथा. अरे तेही गेले स्वर्ग पंथा मागे सर्वथा नुरलेचे. आता हे तुम्ही तिथं थापकले अजून पुढे लांब जायचे अजून पुढे लांब जायचे. हे गेले स्वर्ग पंथा 14 कल्प मार्कंडिया बडे. आता तर मेलो जातो. 14 कल्प 14 कल्प म्हणजे 100 युग नाही. 100 युग 4 युगाची एक चौकडी आणि अशा 100 चौकड्या झाल्या. एक त्या काळात ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो आणि अशा 100 चौकड्या झाल्या का मग ब्रह्मदेवाची एक रात्र होती मग त्याचा 1 दिवस होतो आणि ते ब्रह्मदेवाचे 100 वर्ष आयुष्य झाले मग एक कल्प होतो आणि ते 14 कल्प मार्कंड्याला आयुष्य होतं. आपली बुद्धी काही चालत नाही, तुमची चालत असते तुम्ही आपली चालत. 14 कल्प मार्कंड्याकडे तेवढं नका थांबू पुढे. 14 कल्प मार्कंड्याचे गेल्यानंतर एक लोमहर्ष नावाचा ऋषी होता. त्याचा एक केस गळून पडायचा. आता त्याचं आयुष्य कधी केस गळायचं म्हातारीचे 14 कल्प मार्कंड्याकडे तरी लोमहर्षणाचा एक रोम झडे आणि त्याचा एक रोम गळून पडला का मग बघत आलं नावाचा ऋषी होता. मग त्याचा एक श्वास त्याचा एक श्वास बघत आलं त्याचे निमिष मोडे मग त्याची एक पापणी खालून शिवायची. 14 कल्प मार्कंड्याकडे काही बघत आलं त्याचं बघत आले त्याचे निमिष मोडे बघत आलं त्याचे एक रोम झाडे आणि 14 कल्प मार्कंड्याकडे तरी लोमहर्षणाचा एक रोम घडे आणि बघत आले त्याचे निमिष मोडे गेले एवढी अरे म्हणा. बघत आले त्याचे फक्त पापण्या खालून व्हायच्या असे बघत आलं त्याचे निमिष मोडे गेले एवढी अरे म्हणा. बघत आलं त्याचा पुरे निमिष आणि ते वटहंशाचा पिच किंवा वटहंश नावाचा पोट ऋषी होता. त्याचा शेपटाचा एक केस गळून पडायचा. ते वटहंश पुढे पिच तयाशी होता मृत्यू प्रवेश आणि एक श्वास भुसुंडीचा आणि मग त्या काळात भुसुंडीला एक श्वास द्यायचा. आता आपल्या जीवनात किती श्वास 21,000 काहीतरी श्वास असतात. आज त्याचं आयुष्य कुणीकडे मोजायचं. ते एक श्वास भुसुंडीचा मरणांतपुरे भुसुंडीचा आणि ते एक दिवस पूर्माचा नामाविन्मी विठोबाचा नामाविन्मी केशवाचा आणि वेगी विठोबाचा पंथधरा असे. जाऊ द्या आता मला तुमच्या पुढे एवढी यादी वाचली. एवढ्या यादीच्या दृष्टीने आपलं आयुष्य म्हणजे क्षण तर घडतं का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं क्षण म्हणजे तुमचं पूर्ण आयुष्य याला म्हणतात क्षणभर. देवाची द्वारी आणि उभा क्षण घरी म्हणजे देवाचं दार म्हणजे श्रवण, देवाचं दार म्हणजे नामस्मरण, देवाचे दार म्हणजे सेवा आणि अशा सेवेमध्ये नामस्मरणामध्ये श्रवणामध्ये तुम्ही तुमचं आयुष्यभर उभं राहिला म्हणजे तुम्हाला भगवंताची मुक्ती प्राप्त होईल. देवाचे द्वारी उभा क्षणभरी विठाल विठाल देवाचे द्वारी उभा क्षणभरी. क्षण म्हणजे आयुष्य संपूर्ण हे उपलक्षण आहे. असं आयुष्यभर तुम्ही तिथे जर भगवंताच्या साधनेत उभं राहिलात तर मग मात्र ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग तुम्हाला ते प्राप्त होईल. म्हणजे काय प्राप्त होईल. ज्याच्या देवाचे द्वारी उभा क्षणभरी त्या व्यक्ती त्या नामधारकाला जो त्या द्वारात उभा राहील त्याला एक फल प्राप्त होतं. काय प्राप्त होतं. तेने मुक्तीच्या साधेल्या त्याला 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात. 4 प्रकारच्या मुक्ती कोणत्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि स्वरूपता. समीप
सलोकता, स्वरूपता, स्वरूपता नाही, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 प्रकारच्या मुक्त्या त्याला होतात. ज्याला जे जे पाहिजे ते मुक्ती मुक्ती भोकाची साठी कोणी त्याकडे न पाहिजे, ज्याला जी पाहिजे त्याला ती मुक्ती प्राप्त होते. आणि मग ती मुक्ती प्राप्त होते, मग प्रत्येकात एक पाहिजे असं नाही, मुक्त व्हायचं नाही. काय वैकुंठाला वाटतं, काय देवासारखं व्हावं लागतं. तर मग त्याची ती सलोकता, सलोकता म्हणजे भगवान वैकुंठात राहतो तसं त्या भक्ताला वैकुंठात राहता येतो. तो भगवंताच्या शेजारी राहू शकतो. त्याला म्हणतात सलोकता. म्हणजे त्या वैकुंठामध्ये वैकुंठ गोनी घर प्राप्त होतो. त्याला म्हणतात समीपता. म्हणजे भगवंताच्या जवळ राहणे. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ दया जवळी, याला काय म्हणतात समीपता मुक्ती. सलोकता, समीपता, स्वरूपता. स्वरूपता जसा भगवान चतुर्भुज आहे तशी त्या भक्ताला चतुर्भुजता प्राप्त होते. त्याच्यासारखे किरीट, कुंडले, 4 हात हे सगळं हा की तो अजिबात ओळखत नाही, ज्याला म्हणतात स्वरूपता. अशी स्वरूपता मुक्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं हरिपाठामध्ये. चतुर्भुज आपल्या वारकऱ्यामध्ये कोणी सलोकता घेत नाही, कोणी समीपता घेत नाही आणि कोणी स्वरूपता पण घेत नाही. आपल्याची कोणी तिला मागत नाही. मग मागितली तर सायुज्यता, त्याला पण आपल्याकडे नाकारलेलंच आहे. आपल्याकडे कोणतीच मुक्ती नको. संतांनी सर्वांनी असं म्हटलं, देवा तुझ्या मुक्त्या, तुझं वैकुंठ तुला लदला, आम्हाला काही नको. मग काय दे, आम्हाला तुझं काही नको, आम्हाला फक्त तुझी सेवा दे. महाराज म्हणतात नको ब्रह्म
म्हणजे साईच्या मुक्ती पण नाकारली जात नाही. हे नवी जन्म यासाठी देवा आणि तुझी जन्म सेवा असा प्रकार म्हणजे सलोकता सर्वपथा समीपता आणि शेवटच्याही सायुज्यता. सायुज्य म्हणजे संपूर्ण जगताला ब्रह्मरूप जे जे दृष्टी तिचे हे जे ब्रह्मरूप पूजा ध्यान जप द्यायचे नाही. भरला घनदाट हरे हरिपाठ पाठ नाही महाराज लगेच काय हरिपाठ पाठ नाही काय पण हरिपाठ माग राम 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 बाबा काय मग तर कामालाच भेटत आमच्या शिष्य बसायचे काय विषय हा डोळे कमीत कमी ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ तुझा भंगे ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ आयुष्य नावाचा मोक्ष. अशा 4 प्रकारच्या मुक्ती या भगवत नामाने प्राप्त होतात. मी ज्ञानेश्वर महाराज देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्ती 4 साधने. देव म्हणजे परमात्मा, देव म्हणजे सगुण आणि निर्गुण 2 त्याचे रूप आहे आणि त्या 2 रूपाकडे जाण्याकरता उभा क्षण भरी. उभा क्षण म्हणजे क्षण उपलक्षण आहे. संपूर्ण आयुष्यामध्ये आपण साधनात द्वार शब्दाचा आता श्रवण नामस्मरण संत आणि सेवा या 4 दारामध्ये जर तो उभा राहिला तर त्याला 4 प्रकारच्या मुक्त्या प्राप्त होतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात याचं सर्वात मोठं साधन सर्वात मोठं द्वार कोणतं असेल तर ते भगवंताचं द्वार आहे. प्रथम पुण्य असली त्या पुण्याने तुम्हाला कोणत्याही दारात उभं राहता येतं. म्हणून महाराज म्हणतात त्याकरता पुण्यही लागते आणि पुण्य ती भगवंताच्या नामाने होते. अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलले हरिमुखे हरिमुखे एकदाच म्हटलं असतं तर भागलं असतं. 2 वेळा कशाला म्हटलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं 2 वेळा म्हणायचं काय कारण असतं. ज्यावेळी दुरुक्ती असते त्या कालामध्ये पहिली गोष्ट आदर असतो आणि दुसरी गोष्ट निश्चय असतो. त्याला अवधारणा असं म्हणतात. म्हणजे दुरुक्तीमध्ये अवधारणा असते आदर असतो. आपल्या घरी एखादा पाहुणा आला मग ते दारात आला का म्हणून समजा या हो या बसा बसा या बसा बसा. ते घरात गेलं घुमडी टाकते का पण या बसा 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 ते बसायच्या आधी बसा 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 अरे बसा म्हणतो तरी किती वेळा दारात या बसा बसा म्हणला घरात आलो या बसा बसा म्हणलं ते घोंगडे बसा 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 म्हणतो बसा बसा म्हणजे काय येणार आहे का काय आलं बाई एवढं म्हणून झालं एवढं म्हणत झालं कधी हे बसा बसा काय टिंगल करतो काय माणसाची टिंगल तो टिंगल नाही करीत. तो काय असतो आदर त्याची जी दुरुक्ती असते तो आदर अरे या 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 बस या बस 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 म्हणजे हे आदर असतो. ज्यावेळी दुरुक्ती केली जाईल ज्यावेळेला बसलं ना घ्या खा मिळालं तुमची बाबा कशाला घ्यायचं मला मग तू काय घ्या ना घ्या खा 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 घ्या चांगलं घ्या त्याचा या म्हणण्यातला आदर
जेव्हा जेव्हा दुरुस्ती केल्या जाते त्या काळामध्ये त्याला आदर असतात असं प्रकारे एखादा निश्चय करायचा असतो. निश्चय म्हणजे मी आता त्याचं कानफाड फोडणार म्हणजे एवढं बरं पाहते तुम्हाला फोडणार. कारण त्याचा निश्चय असतो. एखादी दुरुस्ती करत मी करणार म्हणजे करणार निश्चय असतो. निश्चय करता दुरुस्ती वापरली जाते आणि आदरा करता दुरुस्ती वापरली जाते. जसं तुकाराम रोज कीर्तन करायचं होय ना तुकाराम महाराज, तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणताय नाम हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. 2 वेळा म्हणण्याचं कारण भगवत नामाविषयी माणसाला खूप आदर असला पाहिजे. आदराने घेणं वेगळं, जावई आला म्हणजे स्वयंपाक करून जेवण घालणं वेगळं आणि महाराज घरी आला म्हणजे जेवण घालणं काय तुम्हाला वाटत तरी महाराज जावई आलं का बाईचा पाय खाली टेकत नाही. पूर्वीच्या काळात जावई घोड्यावर यायचे ना, आता गाड्या वेळ नव्हतात. जावई आलं का माझी घोडं होती माझ्या कमराला बांध इतकी बी आवडत. जावई मग काय ते विचारतो महाराज ते मग हे काय ते काय ते काय ते जावायला पंचायत पडती आता काय काय खाऊ. आणि महाराजाला जेवायला गेलं महाराज असं होतं की मला काय खाऊ. असं का ज्यावेळी आदर असतो त्या आदरामध्ये निश्चित प्रेम प्रेम असतं की आदर असतं. ज्ञानेश्वर महाराज भगवंताचं नामस्मरण घेताय ना तुम्ही खूप प्रेमाने घ्या, खूप आदराने घ्या. जेव्हा तुम्ही नामाबद्दल खूप आदर करता त्या कात्माचं उदाहरण सांगितलं तुमचा वेळ संपली. भगवत नामाविषयी खूप मोठा आदर असला प्रेम असलं तर प्रेम आणि आदर व्यक्त करण्याकरता ज्ञानेश्वर मला सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. दुसरा अर्थ आहे निश्चय. तसंच तुकाराम मला सांगतात काय महाराजांचं म्हटलंय सत्यतो 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 विठ्ठला कागा हा जागेला जगदाकार. तू परमात्मा तू सत्य आहे सत्य आहे सत्य आहे निश्चयात्मक. तसं भगवंताचं नामस्मरण हे तुम्हाला मुक्ती देणार आहे मुक्ती देणार आहे मुक्ती देणार आहे. असे अनेक ठिकाणी दुरुस्ती केले. सार 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 विठोबा नाम तुझे सार अशी दुरुस्ती अशी केली म्हणजे निश्चयात्मक खात्रीला येईल. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे भगवंताचं नाव मुखाने म्हणा भगवंताचं नाव मुखाने म्हणा. अगणित पुण्य की ज्याच्या पुण्याला कोणत्याही प्रकारचं तुम्हाला मापच लावू देणार नाही त्याला म्हणतात अगणित पुण्य. त्या पुण्याची गणना कोण करेल. तुम्हाला छोटस उदाहरण सांगतो. रुपयांचे कीर्तन व्हायचे मग परिसरात कीर्तन व्हायचे. लोहगावाला त्यांचं जास्त कीर्तन व्हायचं. जसं मला आरंभात जास्त कीर्तन होतं ना नेहमी तसं त्यांचं लोहगावाला जास्त कीर्तन व्हायचं. खूप कीर्तन व्हायचे त्यांचे लोहगावाला. पण मग कीर्तन व्हायचे त्यांचे खूप भक्त लोक जमले त्यांचे शिष्य बनले ब्राह्मण लोक हे लोक ते लोक सगळे. एक ब्राह्मणांनी तुकारायांचं कीर्तन ऐकलं आणि त्याची खूप निष्ठा वाटली. नाम तुकारायांचा आगम होता. नाम घेता वाट झाले यज्ञ पावला पावले. तो म्हणून जर असा पाऊल ठेवून जर नाम घेतलं तर त्याला एक यज्ञ केल्याचं पुण्य लागतं. आता यज्ञ म्हणजे काय गंमत आहे का. यज्ञ करायला यज्ञ करणं कठीण करणं कठीण खर्च कठीण. आताच्या काळात तिथे फार ती संस्था लुप्त झाली. यज्ञाची गोष्ट फार कठीण राजे लोकांना तो करता याचा अतिशय कठीण यज्ञाची गोष्ट. तू एवढा यज्ञ उभा करायचा कसं काय करू शकेल. पण तुकारामाचा भगवंत नाम घेता वाट झाली यज्ञ पावला पावली. तर वाटलं हे फार सोपी गोष्ट आहे. आता ब्राह्मण म्हटलं त्याला यज्ञाचं महत्व कळलं. थोडी कशाला फाशी घ्यायला एवढी सुतोळीच आहे. म्हणजे पुढे रामकृष्ण आहे एक गाठी रामकृष्ण आहे एक गाठी आहे रामकृष्ण आहे एक गाठी आहे अशा त्याच्या झाल्या सुतुळ्या. आणि ती सुतुळी आली का ती सप्रत येत पुढच्या घरात सप्रत होते. त्याचा नित्याचा क्रम चालला असा क्रम चालला. कुठे ब्राह्मण बिचारा काय त्याच्या दुर्दैवी पूर्वीच्या काळात फार भूत होती. कुठेही भूत लागायचं. त्याला काही जागीर म्हणतात काही त्याला संबंध म्हणतात काही त्याला भूत म्हणतात. तो भूत वेगळं लागीर वेगळं खैस वेगळा हाडळीन वेगळी पिशाच वेगळं. आता तुम्हाला याच्यावर मी कीर्तन घेतो तो म्हणून सगळे थंड होईल. पिशाच काय बिगर लग्नाचा मेरा त्याला खैस म्हणतात.
म्हणजे मी काही असं नका समजू. असं भूत प्रेत पिशाच हाडळीनं खैस लाव लाग शंकिनी डंकिनी आणि शंकिनी डंकिनी गजगामिनी असे त्याचे प्रकार आहेत. मग ते जाऊ देतो प्रकार. त्या ब्राह्मणाला एक भूत लागलं. मग ते भूत लागलं, ते भूत काय त्याला काय केलं सोडीना. अनेक तीर्थात गेला, क्षेत्रात गेला, अनेक साधू पाहिले, वैद्य पाहिले, पण ते भूत त्याला काही सोडायला तयार नाही. त्याला पार जीव जाऊन उरला, पार बिचारा असा झाला, त्याला खूप त्रास द्यायचा. त्या शरीरात प्रवेश केला त्यांनी. मग तो हरेश्वरला गेला आणि हरेश्वरला तुम्ही मोठं अनुष्ठान केलं, तीर्थात स्नान केलं की भूत त्याला आतून गळलं. तो म्हणला, तू जर मला एक यज्ञाचं पुण्य दिलं तर मी तुझ्या शरीरातून जाईल. मी काय तसा जाणार नाही, तुझा जीव घेतल्याशिवाय काय जाणार. ती भूतच त्याला बोलला. मग त्याला खात्रीचं पडते ना, आपण या निदान मुक्त होऊ. मग ते सुरुवात केली प्रत्येकाच खाऊ. मला एक यज्ञाचं पुण्य द्यायचं का, तर एक यज्ञाचं पुण्य द्यायला एवढा कोण भोळा माणूस आहे. तांदळ पाणी द्यायला कोणी एक यज्ञाचं पुण्य वर्ष लागत एक यज्ञ करायला, आश्वमेधासारखी यज्ञ करायला एवढा खर्च. आता एक यज्ञाचं कोण पुण्य द्यायचं. तर विचारायचं कोणलं म्हणजे कोणी काही श्रीमंत संस्थानिक राजे पुरुषात राजे लोक आहेत, राजे संस्थानिक हो आम्हाला एक यज्ञाचं पुण्य द्यायचं का. त्याच्या ब्राह्मणाकडे पाहिजे बरगड्या सगळ्या उघड्या फाटत होतं, याला एक पुण्य कोण उघडायचे. सगळे नाही नाही म्हणजे त्याला भूतानी फार पछात मारायची वेळ आली त्याची. कसा त्याच्या सुदैवाने तो फिरत लोहगावात आला आणि त्या लोहगावात आली होती. तुकारामाचं कीर्तन झाला, लोक सगळे सुरले, चर्चा झाली, अशी झाली. तर तो असा बिचारा फार खुश झाला होता. त्यांनी आज सांगले, अहो कोणी मला एक यज्ञाचं पुण्य दिलं तर बरोबर हो, मी मरायला लागलो, मला एक यज्ञाचं कोणतरी पुण्य द्या, कोणाला यज्ञ. दुसरा ब्राह्मण तिथं होता. आता ब्राह्मणला लवकर ओळखतो बरोबर, ते पटकन ओळखते. हो म्हणा का मी देशपांडे म्हणजे हे करतो काय हे घ्यायचं, हे घ्यायचं काय 100 यज्ञाचं. 100 यज्ञाचं 100 यज्ञ कसं काय देतो तुम्हाला काय करायचं तो म्हणला. त्याला खरंच वाटत नाही 100 यज्ञाचं काय घ्या म्हणते. एक यज्ञ करायचं आयुष्यात 100 यज्ञ व्हायचं नाही. तुला काय करायचं म्हणला, तुला किती यज्ञाचं पाहिजे तेवढं घेऊन तर माझ्याकडे. ती गेलं घरी, तिने पाहिजे तो सपार, ती पटकन खाली बसली. सपरावं लागत काय येते करते म्हणला. ते म्हणलं तुला काय तुझं भूत निघालं धरला काय केले, भूत निघालं धरलं काय करायचं. तिने वर सपूर हात केला, ते सूर्य गाठी बांधली, त्याची एक सुतळी घेतली त्याच्यापुढे धरली. म्हणला किती येते तुझं येत आहे ना, मी तुला येत नाही पुढे देणार कसं काय देणार येतो म्हणजे काय असतं. त्याने एक सुतळीची गाठ कापली, एक सुतळीची गाठ कापली आणि त्या फुलपात्र टाकली पाण्यामध्ये, ती अशी हलवली आणि ती म्हणलं हे पाणी तुझं भूत जाईल म्हटलं. असं काय करायला तर काय हरकत नाही, आता पैसे लागत नाही आपल्याला. आता बरं म्हणून थोडीशी विश्वास असेलच विचारलं. त्यांनी फुलपात्र घेतलं आणि प्याजचं चक्कर पडलं खाली पडलं, 2 पाणी झांदळलं आणि उठलं एकदम फ्रेश उठलं. माझं भूत केलं ते जाऊ दे म्हणला, पण तू हे एका सुटळीच्या गाठी यज्ञ कसं काय म्हणजे सांग. म्हणजे आमच्या महाराजांना सांगितलं काय सांगितलं, नाम घेता वाटत आली आणि यज्ञ पावला पावली. एक पाऊल टाकला मी एक गाठ बांधायचं म्हणला, नाम घ्यायचे. म्हणजे एका गाठीमध्ये जर एवढं पुण्य भल्या माणसातून एवढ्या सुतुळ्या पडल्या आणि एवढ्या गाठी पडल्या, याचं पुण्य अरे पुण्याची गणना Hare
देव सांगितला, द्वार सांगितलं, क्षणभर सांगितल्या, मुक्ती सांगितल्या, नामाने पुण्य होतं. पण मग त्याच्याकरता काय करत, त्याच्याकरता काय नाही करायचं. जे शंकर नाही, वेशांतर नाही, भाषांतर नाही, सोंग ढोंग काही करायचे नाही, मग फक्त नामस्मरण घ्यायचं. म्हणून महाराज नामस्मरण घ्यायचं काय गंमत आहे काय? अहो नामस्मरण घ्यायचं म्हणजे तबेबी पाहो, कपिंट्या पाहो, कपिंट्याची आई पाहू का लोक तुमचं नामस्मरण घ्यायचं म्हणजे कसं काय गोष्ट. महाराज म्हणतात नगे यारानुक संसार हाती सर्व काळाची हाची धंदा देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे रात्रंदिवस कुटुंबी पुरे समाधान आणि दुर्लभ दर्शन ईश्वराचे आमच्या मागे संसाराच्या एवढ्या उपाध्या आणि त्याच्यामध्ये कसं काय नामस्मरण घेता येईल आम्हाला. एवढी उपाधी आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात एवढ्या उपाधीमध्ये काम करता करता हे सगळं करता येतं. फक्त एकच गोष्ट तुमची इच्छा असली पाहिजे. इच्छा असली पाहिजे. माणसाची इच्छा नसते, त्याची इच्छा नसते म्हणजे त्याला नरकाची यमाची मरायची भीती नसते. मी लहान असताना आमच्या गावामध्ये विष्णू महाराज कोल्हापूरकर यांनी कीर्तन केलं. तिने आले हो संसारातून हे करा, मुक्ती मार्ग हळद धरा. काळजाला तिने असं म्हटलं तो यम येतो, तो झाडाला बांधतो, खांबाला बांधतो, तापल्या खांबाला बांधतो, तो त्या नदीत चालवतो, त्यात भूमीवर लोळवतो, असे फटके देतो, विंचूच्या कुंडात टाकतो, इंगळ्याच्या कुंडात टाकतो, सर्पाच्या कुंडात टाकतो आणि त्याला एवढा त्रास होतो. माझ्या बाल म्हणून घरात परिणाम त्याचा. अरे बापरे यम आणि नको होऊन आपल्याला. जे मी संसारातून बाहेर फेकला गेलो महाराज, परत त्याचं नावच नाही. जे घराच्या बाहेर मी अजून घरी कधी पाहिला घातला म्हणजे बोलकडी घेऊन कधी घरी नाही. ज्या दिवशी घरातून बाहेर पडलो त्यापासून घरात गेलो नाही. जाऊ दे, मला तो मुद्दा नाही. सुद्धा मला एवढा सांगायचा आहे, जर इच्छा असली तर माणसाला करता येतं. मी एका माणसाची तर कामाला शकत काम करायचं. मी एकटा नांगर आपण 4 बायला एक तर रस्त्यात चालू करायचं. येडच होतं मला काय त्यावेळी अक्कल नव्हती एवढी. म्हणजे आता फार अक्कल असं नाही म्हणून तेवढी येडच होतं त्याला. म्हणजे 4 वर्ष नांगर एकटा किती काम करताना काय अक्कलच नाही. हे आपलं आहे भाऊ, आपण लोक तिथं काम करतो जरा हिशोबत करा काय रात्री दिन दिवसा एकटाच किती करायचं मला काय म्हणतं. त्या काळात मला पापण होते. त्या काळात असं खूप शुद्ध मन जायचं, असं खूप शुद्ध मन. त्या काळामध्ये मी संपूर्ण मालिका पाठ केली. मला तुम्हाला हे सांगायचं. त्या काळात मी मालिका पाठ केली. नांगर हाकताना, गारे धरताना, हे काम करताना इच्छा असल्यानंतर त्या माणसाला प्रपंचात करता येईल. पण निर्णय पाठ केली का नाही? संन्यास घेतला होता तू, काही मनात गेला होता तू, मग केलं का नाही त्यांनी विद्याश्री पाठ? त्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केली आणि तुम्हाला पंचसाहून पाठ केला का रोगायला तुम्ही घरी पाठ होते. झालंय काय तुम्हाला? ठरवा ना तुम्ही. झालंच पाहिजे. काय झालंय? उपाय करा 2 दिवस. काय नाही होणार, झालंच पाहिजे. आज नाही पाठ झाला, आता एवढं चिठ्ठी ठेवले आणि केशात ठेवायचं. पाठ होत दिवसभर पाठ होतो, 2 दिवसात होईल. काय फरक? 3 दिवसांनी होईल. फरक काय पडतो? तरी पहा तिकडे मराठवाड्यात तुम्ही जर गेल ना, अहो माणसाचे नाट पाठ आहेत, गाथे पाठ आहेत, प्रापंचिक माणसं आहेत. नाट पाठ, गाथे पाठ, वय पाठ, भागवत पाठ आहेत. प्रपंच माणसाची माणसं, प्रपंच करणारी माणसाची गोष्ट. असं बाळूमाधव नाही का प्रपंच केला? झाले नाही ते महाराज. त्यांचा प्रपंच तुमच्या कशाला चांगला आहे. पोरं आहेत, सुना आहेत, बंगला आहे त्यांना चांगला, सगळं आहे. काय भानगड काय होते छगन? हे छगन बाबाच्या वाऱ्या करते. तुमचं काय संदेश घेतला का तुम्ही? आहेत का पोरं गेलं? ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं. तुकाराम महाराज कामामध्ये काम, काही म्हणारा म्हणा, जाईल भावश्रमण, सुख होईल दुःखाचे. अरे कवळी अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती राळे राधा पुढे कळ. त्यावेळी तुमचे डोळे खटकन उघडतात. बाबा हो असं काही करू नका. परमत करत असताना त्याला काही वेगळं करावं लागेल. फक्त अतिशय प्रेमाने जाता येता तसा घड्याचा काट तुम्हाला घड्याळ मिळते ना, घड्याळा तो काटा तसे असा काटा हल्ला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण स्मरण नुसतं तुम्ही केव्हा बसलात ना, भगवंताच्या वेळात हात घातला, दर्शन घेतलं, एवढं केव्हा पण करते. कुठल्या गोष्टी भगवंताचं दर्शन घेणं, भगवाचे दर्शन घेणं हे फुकटच आहे, पण फार पुण्य देतं कलियुगामध्ये. हे फार मोठं पुण्य देणार आहे. हे संतांचे वचन आहेत याच्याकरता. हे संतांचे अनुभव आहेत. हे माझे अनुभव आहेत. महाराज 2 रुपये किमतीचा माणूस आहे, काहीच आहे. 34 शिकलेला माणूस काय असते, 34 शिकला. आणि सगळं मी नांगर टाकायचो ना, आज सुद्धा एकटाच आहे. महिला 100 झालं माझं दगड शिगडच पडायचं पाहिजे. पहिल्यापासून प्रकृतीची दोरी लावायची माझ्या याला नांगराच्या काढतात. हा गवंडीची काय दोरी, अशी दोरी तेरला मी तुम्हाला सांगतो. ह्या कळत दूर कसं आलं पाहिजे.
बैल वाकडं व्हायचं काय कारण आणि एवढे एवढे बांधर बैल करा तुम्ही त्यांनी जर चुकून तोड जेवढी घात नाही एका छोट्याचं चिकट पडतो बैल ती प्रकृती असं ते असं प्रकार म्हणजे प्रकृती माणसाची शिस्तीची गोष्ट असते दुसरं काहीतरी डोक्यात केलं तरी होत म्हणजे प्रपंचामध्ये राहून केलं तर होत मला हे त्याच्यात दुसरं काहीतरी होत माझ्या डोक्यात ते घेत जाऊ प्रपंचामध्ये हे माणसाला करता येत आणि म्हणून इच्छा असली पाहिजे प्रेमाने घेतलं पाहिजे भगवंताचं नामस्मरण आणि ती गोष्ट सर्वांना शक्य आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना हे माहिती होतं म्हणून माऊली म्हणतायत आसोनी संसारी तुमची जीभ काही काम नाही करीत तुमचे हात काम करतात आता बाई भाकरी खापायला लागली होती दुसऱ्या पोराला शिवाय दिली तू किया तो पुढं खापलाय तिकडं चालणार झाल्या का भाकरी अरे भाकरी झाल्या का नाही या गावाला फिरून बोल नका काय काय बरं वाढ येतो इकडं दुसरीकडे तुला लई उताड येतो एवढा राम म्हण इकडे काय एवढं होत राम म्हण सांग आज पवित्र माऊलींची भाषा ही आपल्याकरता मुद्दाम वापरली आजोनी संसारी जीवा ही गोष्ट प्रपंचातल्या माणसाने नामस्मरण केलं तर त्याला भगवत प्राप्ती होते त्याच्याकरता संतांनी लग्न केली संतांना मुलं झाले संतांनी प्रपंच केला आणि तुमच्या पुढे हे आदर्श मानले संतांना लग्न करायचं अवतरी पुरुष होते लग्न करायचं काय गरज केलंच पाहिजे असं काही काम होतं काय नव्हतं आम्ही आता माझ्यासारखे जर सगळे संन्यासी राहून जर परमार्थ केला असता तर लोक म्हणले असते हे आपलं काय खरं आपण म्हणतो चला दिंडीला व्हायला हा दिंडीला आमचं काय खरं काय झालं आम्ही काय गोवा आहेत का तू काय बाई आहे का आम्ही काय गोवा आहेत का आज सगळ्या लोकांच्या डोक्यात आलं असतं हे परमार्थ करायचं संन्यासाचं काम आहे ब्रह्मचार्याचं काम आहे असं लोकांना वाटू नये म्हणून तुकाराम महाराजांनी नाथ महाराजांनी नामदेव महाराजांनी लग्न केले बायका पोरं गरिबी हे सगळं भोगलं आणि समाजात पुढे असा आदर्श करून ठेवू बाबा हो याच्यात पण परमार्थ करतो अरे आपली या भारतीय संस्कृतीची सगळी ग्रंथ संपदा ऋषीमुनी बायका पोरात लिहिली झोपडीत लिहिली प्रपंचातल्या परमार्थाला धोका नसतो आमच्या परमार्थाला फार मोठा धोका असतो शेजावर गेलेला मस्त धपकन आपटून पडतो नाही तर मरतो पण तुम्हाला पळायचं काही कामच नाही ना तुमचा पाय घसरायचं काय काम आहे तुमचं पत्र केलं सगळं 100% जमेल आता आम्ही कीर्तन केलं तुमच्यापेक्षा मला एवढं पुण्य पण आता बसलं की आजचे सगळे वाचून गेला पड पायाकडे पड हे मोकळा प्रपंचातल्या माणसाच्या पुण्याला खर्च नसतो त्याच्या पुण्याला खर्च नसतो म्हणजे हे त्याने सुद्धा माहित होतं म्हणून आस्वाने संसारी जीवाने करेल का हे मौली आंदोलन आहे मौलिक मी नाही सांगत वेद आणि शास्त्र त्याने वर हात केले ऐका रे लोका हो तुम्ही जर प्रपंचात राहून भगवंताचं नामस्मरण केलं तर तुमच्या घरात येऊन भगवान तुम्हाला मुक्ती देईल कलियुगामध्ये करायचे कीर्तन आणि त्याने नारायण दिल भेटी तुमच्या घरात बसून तुम्हाला भेटी देईल आता शबरीच्या झोपडीत जाऊन भेट दिली का सगळ्या संतांची गोष्ट तुम्ही संतांचा इतिहास पहा गोरबाकाचा चिखल तुडायला गेला का नाही मग ते सावतामाळ्याच्या मळ्यात खुरपायला गेला का नाही ती घरी येऊन अशी भेट देतो असं तो त्यांची समुद्राची मावेव करे वेद शास्त्र उभारे पाया सदा वेद शास्त्राने सदैव असे हात वरून करू करे हाकारून मी सांगे तुका नाम घेता राहू नका तसं वेदशास्त्राने हात वर केले बाबा हो नामस्मरण करा परमार्थ करा वाईट खाऊ नका वाईट पिऊ नका भगवंताचं नामस्मरण करा अरे तुम्ही मेले ना हे माणसं तुमच्या डोळ्यात चळचळा कापला पाहिजे त्याची ताकदच नाही गावाच्या टोपीवर सुद्धा फिरायची असा प्रकारे नाम काय तुकाराम म्हणतात नामधारकाच्या जाऊ नका तया गावा नामधारकाच्या शिवा गाव घेऊ काय नाही असं आहे गीता आरंगावातला जर वारकरी असला मारा मेला तो त्या सोनीवडीच्या आरंगावाच्या मध्ये शिवे त्या शिवर सुद्धा नाही जायचं त्या शिवर जर गेलो त्या चांगल्या रोडील म्हणजे तिथं त्यांचं नाम झालं अशी नामाची ताकद आहे म्हणून भगवंताचं नामस्मरण करावं त्याला खूपच त्रास आहे तुकाराम महाराज म्हणताय महाराज म्हणताय याला उदाहरण काय म्हटले याला उदाहरण दुसरं तिथं काही नाही भगवान हा द्वारकेचा राहणार राजा असताना तो द्वारकेचा राजा असताना पांडवांच्या घरी होता नुसता नव्हता
काम करत होता. अर्जुनाची गोडी दुसरी आनंदे आणि संकटे बहुते निवारले. काय केलं अर्जुना? धर्माधरी पाणी वाहे झाले. बरं, म्हणजे अर्जुनाचे रथी होय हा सारथी आणि भक्षे पोहे प्रीती. अरे अर्जुनाचा सारथी नाही झाला महाराज. भगवान भक्ता करता काय काय करतो महाराज. अहो एवढी गोष्ट सांगायला लागलं की माझा कंठ दाटून येतो. जेव्हा युद्ध संपून संध्याकाळी युद्ध झाले होते, रथ असा आला की मग भगवान पूर्ण खाली उतरायचे आणि पाठीमागे यायची आणि मग त्या रथाच्या काम करायचा पाय द्यायची आणि मग अर्जुन उतरायचा. अर्जुनचे जे बुट त्या काळात ते आता राजाचा विचार आला का त्या बुटाचा तिथं पाय द्यायचा. कोणाच्या? भगवंताच्या मांडीवर तिथं बुट्टा सगळं पाय द्यायचा आणि खाली उतरायचा. अर्जुनाची घोडी धुतली आनंदे. भगवंताने त्याची घोडी धुतली आणि त्याच्या मांडीवर पाय देऊन खाली उतरायचा रोज. भगवान अर्जुनाला कळले नाही महाराज किंमत. अहो थोर भाऊर झाले. मोठं वर्णन केलं तर जाऊ द्या. ज्या काळात असा भगवान खाली शेवटच्या दिवशी युद्ध संपलं आणि भगवान म्हटले अर्जुना खाली उतर. जेव्हा तिकडे पुढे काय करतो म्हणलं, रोज माग येतो असं पाय ठेवून तुझ्या मांडीवर पाय देऊन मी खाली उतरतो. तू आज मागून का तो मी खाली उतरतो. मी सांगतो एवढं अजून पुढे खाली उतरतो. तू रोज इकडे तो मला पाय ठेवला माझी मी केवढून कसं काय खाली उतर पडल ना मी. तुला पड का उडी कसे काय तू खाली उतर म्हटलं. अजून खूप राहिला अजून खाली उतर. अजून खाली उतरला भगवंताने उडी फेकली का अख्खा पेटला ना की त्या सगळा रथ पेटणार होता. घोड्या सगळं रथ 2 मिनिटात पार जळून खाक झाला. मारून डोळे उघडले. काय कसं काय जेव्हा काय झालं. अरे आतापर्यंतचे सगळे कर्णाने भीष्माचार्यांनी एवढे सगळे अश्वत्थाने हे सगळे जेवढे जो शस्त्र अस्त्र फेकले ती माझ्या शक्तीने सगळे दाबून ठेवले त्याच्यामध्ये. आणि मी आता खाली उतरला हे सगळं पेटणार होतं आणि तू जळून गेला अर्जुना आणि म्हणून मी खाली उतरलो. आज तुला खाली उतरून नाही आणि तुला मी पाय दिला नाही त्याचं कारण घेऊ. मुद्दा मला सांगायचा आहे असा आहे. भगवान नुसता द्वारकेच्या रानामध्ये तो पांडवांच्या घरी नव्हता तेवढी त्यांची सेवा करत होता. त्याचं कारण फक्त एक अर्जुन हा नाम बघतो होता आणि भगवंताचं नामच बघत. अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण असे म्हणत होते. पार्वती एक दिवस भगवंताला म्हणले अहो तुमचा तो अर्जुन काय पांडवाच्या घरी काय म्हणणार काय असं विशेष आहे. आणि मला पाहायचं गेले तो अर्जुन कोणी म्हणतो. मग अजून पाहिजे काय रचून आले खायला मध्ये नाराज भेटले. नारदाला करून घ्या म्हणा अर्जुन आमच्या बाईसाहेबांना तसं दाखवायचं. अर्जुन झोपलेला होता. मग विचारलं पाहिजे आहेत का अर्जुन आहेत झोपलेले. चालेल आता भगवान शंकरची जिरवायची बायकोची पण जिरवता आली पाहिजे माझा पण ती वेगळ्या पद्धतीने जिरवली पाहिजे. नाही तर मग याची जिरत ती पण अलीकडच्या लोकांना बायको वागायची अक्कल नाही. बायको वागायची अक्कल मला अक्कलच होती म्हणून त्या भानगडीचे फोटो म्हणून आपलं जे अक्कल नाही. हा भगवानराव जाणतो मी नारदाला म्हणते नारदा हो जा बरं चौकशी करून या. अर्जुन आहेत का झोपले. नारद गेले आतमध्ये गेले. तिथे सुभद्रा अर्जुन झोपला होता आणि सुभद्रा अर्जुन केस वाळत होती. तिथे गेल्यानंतर मग सुभद्रा म्हणजे बरी आली म्हणजे महाराष्ट्र हात अवघड माझी युद्धामध्ये तशी शक्कशी तिथे गेल्यानंतर ते जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण नारदाने ते घेतलं हातामध्ये शेपायचं आता इतकं एवढं झालं ना त्या नामाचं ठरवून गेलं ते जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण तसं लागलं. तिथं बराच वेळ झाला अमुक झालं तुमकं झालं हे कसं काय आहे ना माझं काय करावं. तर म्हणजे भगवान गेले आतमध्ये भगवान शंकर म्हणजे मीच जाऊन पाहतो. आता तेच नामाचे सगळे भुकेलेले तेच घेतले ती सुभद्रा तेच करत होती नारद तेच करत होते. अर्जुन झोपला होता. प्रत्येक रोग होतो जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण साहेब बराच वेळ झाला हे बाहेर गेले. मग पालखीला काय जमले ना पाय चुरी अशी चिडली होती. अशी काही माणसं आहेत त्यांना काही आजार आहे का नाही दारात कोणी आलं त्यावर समजा चहा प्यायला गेले असे आढळला. आज तो भगवान शंकर बेहोश जय कृष्ण श्रीकृष्ण नारद जय जय कृष्ण श्रीकृष्ण हे गिरी तिला कान लावलं तिला म्हणजे तिला वाटलं